जगदंबेच्या कृपेनं राजा शिवबांच्या आशीर्वादानं राजानं सोन्याचा नांगर फिरवलेल्या पुण्यनगरी, स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय आणि स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी प्रणव प्रमोद जगताप इयत्ता 11वी श्री महाराष्ट्र विद्यालय आकुर्डी माझ्या भाषणास सुरुवात करीत आहे। माझा विषय आहे भारतीय नौदलाचे जनक शिवछत्रपती। 26 नोव्हेंबर 2008, वेळ संध्याकाळची, स्थळ आपल्या भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि याच दिवशी आपल्या मुंबई नगरीवर दहशतवादी हल्ला झाला। मित्रांनो, केवळ 10 अतिरेक्यांनी आपल्या भारताची आर्थिक राजधानी 3 दिवस गलित गात्र केली, वेठीला धरली। जवळपास 166 माणसांना आणि शूर धाडसी कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारण्यात आलं। महत्वाचं म्हणजे कराची ते मुंबई त्यांना कुणीही अडवलं नाही की साधी चौकशी देखील केली नाही। आपल्या मुंबई नगरीत अशा गोष्टी घडाव्यात हे आपलं दुर्दैवच। पण 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्याचं नाव उलट जरी घेतलं तरी अखंड आयुष्य जीवाशी खेळले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांनी नुसतं स्वराज्य उभं केलं नाही तर काही नवे प्रयोग केले। स्वराज्य उभं राहील पण त्याचं रक्षण आपल्या भारतात अनेक थोर साम्राज्य होऊन गेली। त्यात विजयनगरचं कृष्णदेवरायांचं साम्राज्य, देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य, पण ती का उद्ध्वस्त झाली? का? त्यांच्याकडे शौर्य नव्हतं की साहस, धैर्य नव्हतं की सामर्थ्य? आणि याच वेळी महाराजांच्या लक्षात आलं की हे सगळे शत्रू समुद्रामार्गे आपल्या देशात येतात आणि पुन्हा समुद्रामार्गेच पळून जातात। समुद्रात आपण त्यांचा पाठलाग देखील करायचो, पण तो फक्त 5 मैलांपर्यंत, कारण धर्मशास्त्र सिंधू बंदीने आम्हाला रोखून धरलं होतं। त्या काळी समुद्रावर नियंत्रण होतं ते फिरंग्यांचं। अरबी लोक कोकणात यायचे, कोकणातील बायका पळवायचे, त्यांची आबरू लुटायचे, माणसं सक्तीनं वाटवली जात होती, माणसांचे हात पाय कापले जायचे, दर्या रक्ताळून टाकायचे। गोव्यात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज, गुजरातमधील मुघल, जंजिऱ्यातील सिद्धी आणि तळ कोकणातील स्वकीय द्रोही देसाई आणि सावंत या 5 समुद्री शाया महाराष्ट्राची किनारपट्टी बळकावू पाहत होत्या। पण शांत बसतील ते शिवराय कसले? महाराजांना वाटलं दर्या राखला पाहिजे, म्हणूनच महाराजांनी कोळी, आगरी, भंडारी आणि दौलत खान सारख्या साहसी सरदाराला सोबत घेतलं आणि सागरावरती अधिराज्य गाजवलं, सागरी स्वराज्य निर्माण केलं। महाराष्ट्रात पहिल्यांदा सुसज्ज आरमार उभा करण्याचा महाराजांनी निर्णय घेतला आणि केवळ 15 ते 20 वर्षात 700 लहान मोठ्या जहाजांचं बलाढ्य आरमार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उभं राहिलं आणि भारतीय आरमाराची मूर्तमेढ रोवली। त्या काळी फिरंग्यांचा कार्ता नावाचा परवाना असल्याशिवाय कोणत्याही जहाजात समुद्रात प्रवास करता येत नव्हता। कार्ता नसेल तर एकतर ती जहाजं पकडली जायची, लुटली जायची, नाहीतर उद्ध्वस्त केली जायची। महाराजांनी या सगळ्यांवर जरब बसवली। महाराजांनी दर्यावर दहशत निर्माण केली। त्यानंतर दर्यावरून एकही आक्रमण झालं नाही। त्याच्यानंतर आक्रमण झालं ते 26 अकरालाच। 350 वर्षांपूर्वी महाराजांनी सांगून ठेवलं होतं की आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला जेवढा धोका जमिनीवरनं आहे त्यापेक्षा इतकाही जास्त पटीने धोका आपल्याला समुद्रामार्गे आहे। सम्राट चंद्रगुप्तानंतर भारतात स्वतःचा आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 1657 साली महाराज कोकणात आले आणि त्यांनी कल्याण भिवंडी जिंकली आणि त्याच ठिकाणी महाराजांनी जहाज बांधणीचे कारखाने उभे केले। जहाजांच्या बांधणीला सुरुवात झाली आणि महाराज सागरावरती स्वार झाले। स्थानिक कारागिरांनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं आणि जहाजांची निर्मिती केली। महाराजांनी शस्त्र बांधणीचे कारखाने देखील सुरू केले। फक्त लढाया करणं हेच एवढं आरमाराचं काम नव्हतं, तर आपल्या मालाचा धंदा परकीय करतात आणि पैसे मिळवतात। म्हणूनच महाराजांनी आपला माल परदेशात विकण्यास सुरुवात केली। अगदी मक्का, इराण आणि मस्कत पर्यंत महाराजांची जहाजं व्यापारास जाऊ लागली। महाराजांच्या आरमाराच्या बांधणीनं फिरंग्यांच्या पोटात गोळा आला नसेल तर नवलच, कारण महाराजांनी त्यांच्या आजवरच्या निर्विवाद सत्तेलाच आव्हान दिलं होतं। आरमाराच्या मागे महाराजांची एक पद्धतशीर मांडणी होती। प्रत्येक आरमाराचं 2 सरसुब्यात विभाजन केलं। प्रत्येक सरसुब्यात एक सुभेदार आणि त्याच्या अधिपत्याखाली काही गलबत आणि गुराबा असायची। म्हणूनच सांगायचं झालं तर आरमार आणि किनारा याचं महत्व जाणणारा भारतातला पहिला जलपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालंच तर जहाजांच्या बांधणीसाठी लाकूड हवं होतं। त्यासाठी महाराजांनी शेतकऱ्यांची परवानगी घ्यायला सांगितली, त्यांना त्याचा योग्य मोबदला द्यायला सांगितला आणि त्यानंतरच त्यांच्या झाडांना हात लावा असं बजावलं। त्यातही आंबा आणि फणसाची झाडं तोडू नका, कारण ती रयतेची भाकरी आहे। गोष्ट छोटी असली तरी ती डोंगरा एवढी मोठी आहे। आरमाराची महती सांगायची झालीच
तर आसामचे सेनानी लचित बोरफुकान यांनी महाराजांच्या आरमाराची तंत्र वापरून मुघलांना सराई घाटाच्या लढाईत कडवी शिकस्त दिली. महाराजांनी अरबी समुद्रात सुसज्ज आणि बलाढ्य आरमाराची उभारणी केली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर भगव्या जरी पट्ट्याचं सागरी स्वराज्य दुमदुमी नगाऱ्यांच्या नादात गरजू लागलं. महाराष्ट्राची तब्बल 720 किलोमीटरची किनारपट्टी महाराजांनी आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. कोणतीही आधुनिक सामग्री नसताना महाराजांनी सागरी सत्ता आपल्या हातात ठेवण्यात यश मिळवलं. म्हणूनच जनतेनं अभिमानानं आणि स्वाभिमानानं महाराजांचा भारतीय नौदलाचे जनक म्हणून जय जयकार केला. आणि आज आपलं दुर्दैव या समुद्रामार्गे कसाब सारखी पाकिस्तानी बोकडा आपल्या देशात येतात आणि आपल्यावर आक्रमण करतात. आपल्या न्यायदेवतेने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली, पण असे कसाब पुन्हा आपल्या देशात येतील याची गॅरंटी काय? नाही देत आहेत गॅरंटी. पण 350 वर्षांपूर्वी रयतेच्या जीवाची गॅरंटी देऊन त्यांच्या संरक्षणाची वॉरंटी देणारा जगाच्या पाठीवर असा एक क्वालिटी बाज राजा होऊन गेला, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जर आज महाराज असते तर त्यांनी कसाबचं काय केलं असतं? तुम्ही म्हणाल कसाबला समुद्रात बुडवून मारला असतं, त्याचा शिरच्छेद केला असता, त्याचा रायगडच्या टोकावरून कडेलोट केला असता. अहो पण जर माझा राजा आज असता तर 26 आकडा घडलंच नसतं. कारण महाराजांनी इतकं शक्तिशाली आणि बलवान आरमार उभं केलं होतं की कोणा शत्रूची महाराष्ट्राकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमतच झाली नसती. भारतीय नौदलाच्या इतिहासातील महाराजांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची सुवर्णाक्षरांनी लिहिलेली पानं येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, आम्हाला शिकवत राहतील. म्हणूनच आजच्या दिवशी भारताच्या या महापराक्रमी योद्ध्याला माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.